खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात वरळी विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक पार पडली। उद्याचा दिवस बदलायची ताकद समरजित घाटगे यांच्याकडे आहे असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलंय। जिल्हा परिषदेच्या इमारतीला निधी दिल्याबद्दल मी अजित पवार यांची कृतज्ञता व्यक्त केली अशी भावना विक्रांत जाधव यांनी व्यक्त केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पैसे नारायण राणेंच्या निवडणुकीसाठी वापरले असल्याचा गंभीर आरोप वैभव नाईक यांनी केलाय। मुंबईतील महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून येतील असा दावा श्रीकांत शिंदे यांनी केलाय। बच्चू कडू नेहमीच कोणाला तरी सोडत असतात तर कोणाला तरी धरत असतात असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावलाय। भर पावसात मराठा आंदोलकांनी सोलापूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले असता अजित पवार यांनी देखील भर पावसात आंदोलकांचं निवेदन स्वीकारलंय। निवडणूक कुठल्या आणि कधी घ्यायच्या हे देशाचे निवडणूक आयोग ठरवते। आता जर त्यांनी सांगितलं असेल तर ते मान्य करावं लागेल असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलंय। मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत विजयी संकल्प मेळाव्याचे मुंबईमध्ये आयोजन करण्यात आले। नितेश राणे हे गद्दारांचे शिरोमणी झाले आहेत अशी खोचक टीका अंबादास दानवे यांनी नितेश राणे यांच्यावर केली। नवी मुंबई ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजातर्फे आत्मक्लेश आणि अन्नत्याग उपोषण करण्यात आले। जालन्यामध्ये मराठा आंदोलकांनी नवीन मोंढा येथील प्रवेशद्वाराजवळ टायर पेटवून सरकारचा निषेध व्यक्त केलाय। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 6वा दिवस असून त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खराब होते, मात्र सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार आंदोलकांकडून केली जाते। बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर झालेल्या अत्याचारासंदर्भात गोंदिया येथे जनाक्रोश रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। प्रकाश आंबेडकर महायुतीमध्ये आले तर त्यांना मंत्रीपद मिळेल असा दावा रामदास आठवले यांनी केलाय। महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करायची असेल तर मत मागायला तिकडे जा अशा कठोर शब्दात अमोल कोल्हे यांनी सरकारला खडसावलंय। मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाने केम्ब्रिज चौकात रास्ता रोको आंदोलन केलंय। कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 137व्या जयंतीनिमित्त शरद पवार यांनी कर्मवीर अण्णांच्या समाधीला अभिवादन केलंय। मोहोळमध्ये अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला मराठा आंदोलकांनी अडवण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सासवड येथे आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत आचार्य अत्रे येथे युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी बौद्ध भंतेजींना चिवरदान आणि अन्नदान देखील करण्यात आले। तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुतीचा आणि भाजपचा सफाया होईल असं वक्तव्य जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलं। सीआरपीएफ जवान विजय जाधव यांचं निधन झालं असून बुलढाणा येथे मकरध्वज खंडाळा येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले। नवी मुंबई येथे एकाच वेळी तब्बल 4000 नागरिकांना फिटनेसचे धडे देत विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न करण्यात आला।